विट्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेले राणी महाल मंगल कार्यालय, विटा सांगली रोड, MIDC समोर, कारवे विटा। प्रशस्त हॉल, प्रशस्त जेवण हॉल, पार्किंगची सोय, लग्न, साखरपुडा, डोहाळे जेवण, बारसे, मुंज, वाढदिवस, कॉन्फरन्स मीटिंग। एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा मोबाईल नंबर अरुण पवार 98 40 33 59 93 94 03 73 39 16। मॅनेजर नंबर 80 07 84 24 25। विटा येथील श्री नाथाष्टमी यात्रेनिमित्त माजी आमदार सदाशिवभाऊ पाटील यांची घेतलेली विशेष मुलाखत। किरण भगत, जनसुरी न्यूज, विटा। नमस्ते। नाथाष्टमी उत्सव कमिटी विटा यांच्या वतीनं मी अध्यक्ष या नात्यानं भैरवनाथ यात्रा कमिटीच्या एकंदरीत कार्यक्रमाची रूपरेषा या ठिकाणी आपल्यासमोर मांडू इच्छितो। गेल्या 5 दिवसापासून नाथाष्टमी उत्सव कमिटीच्या वतीनं भैरवनाथाच्या मंदिरामध्ये ज्ञानेश्वर पारायण सोहळा सुरू झालेला आहे। त्याची समाप्ती 1 तारखेला सकाळी होईल। 1 तारखेला रात्री 12 वाजता श्रीचा जन्मकाळ होईल। जन्मकाळ झाल्यानंतर 2 तारखेला सकाळी इथं नैवेद्याचा कार्यक्रम पुरणपोळीचा होतो, तो दिवसभर चालू राहील। दर्शनाचा कार्यक्रम चालू राहील। संध्याकाळी 5च्या दरम्यान अंमलीच्या गाड्याची मिरवणूक सुरू होईल। 7 वाजण्याच्या दरम्यान श्रीचा पोशाख वाजत गाजत देवळात नेला जाईल आणि रात्री 9 वाजता पालख्यांच्या छबिना, ज्याला रात्रीची मिरवणूक आपण म्हणतो, तो छबिना सुरू होईल। त्या दिवशी रात्री 9च्या दरम्यान आणि 12च्या दरम्यान गांधी चौक आणि शिवाजी चौकामध्ये शोभेच्या दारूच्या आतषबाजीचं काम केलं जाईल। अतिशय नयनरम्य अशा प्रकारचा सोहळा या निमित्तानं यात्रा कमिटीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेला आहे। दुसऱ्या दिवशी सकाळी प्रसादाचा कार्यक्रम होईल आणि संध्याकाळी 4 वाजता कुस्त्याचं मैदान आयोजित करण्यात आलेलं आहे। सदरच्या कुस्त्या क्रीडा संकुल त्या ठिकाणी होणार आहेत आणि पहिली कुस्ती या ठिकाणी महाराष्ट्र केसरी प्रथम क्रमांकाची कुस्ती पैलवान युवराज पाटील महाराष्ट्र केसरी आणि त्यांच्या विरुद्ध पैलवान दादा शेळके पुणे अशी कुस्ती ठेवलेली आहे। अतिशय चांगल्या पद्धतीनं कुस्तीचं नियोजन आमच्या उपाध्यक्षांनी विजय पाटलांनी केलेलं आहे आणि कुस्ती विटेची कुस्ती म्हणजे निकाली कुस्ती असते आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे पार्शिटी केली जात नाही, नुरा कुस्ती होत नाही। ह्या कुस्ती मैदानाचं वैशिष्ट्य आहे। त्याचबरोबर या 3 दिवसामध्ये विविध प्रकारचे करमणुकीचे कार्यक्रम ठेवलेले आहेत। त्याच्यामध्ये लोकनाट्य असेल, धनगरी ओव्या, गजेचे कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। मी या निमित्तानं सर्व भाविक मंडळींना विनंती करतो की या नाथाष्टमी उत्सव कमिटीमध्ये सालाबाद प्रमाणे जे काही कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्या सर्व कार्यक्रमाचा लाभ आपण घ्यावा। भैरवनाथाची यात्रा आपल्याला सर्वांना माहिती आहे, या परिसरामध्ये सर्वात मोठी आणि शिस्तबद्ध यात्रा म्हणून गणली जाते आणि या यात्रेच्या माध्यमातून या 3 दिवसामध्ये जे उत्सव आपण साजरा करतोय या सगळ्यामध्ये आपण सर्वांनी समाविष्ट व्हावे अशा प्रकारची विनंती मी यात्रा कमिटीच्या वतीने करतो। सर्वांना या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि थांबतो। नमस्ते।